सर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सदस्य आहेत. सरांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम या ठिकाणी आलेले पालक, विद्यार्थी, स्टाफ यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं या कार्यक्रमाला येण्याची मला संधी कशी मिळाली मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये माझे सहकारी आहेत सर्जेराव इंगळे म्हणून, त्यांच्या मुलीचा नंबर या कॉलेजला लागला आणि या कॉलेजला नंबर लागल्यानंतर त्यांनी मला विचारलं, त्यांची माझ्या खूप श्रद्धा आहे की पटेल साहेब काय करायचं, ॲडमिशन घेऊ का. मी म्हटलं 2 मिनिट थांबा. तुम्ही माझं BSc ॲग्री झालेलं आहे, माझं जे फाउंडेशन आहे ते शिक्षण आरोग्यामध्ये मी काम करत असतो, तेव्हा मला सगळ्या संस्थांचा अपडेट आहे. मी 2 मिनिटात गुगल केलं. माझे मित्र आहेत तिथं उमेश देशमुख प्राध्यापक ॲग्रिकल्चरचे, त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं खूप संस्था चांगली आहे, खूप छान आहे. मी सरांना म्हटलं सर ॲडमिशन करून टाकायचं. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे निघालो आणि इथं आलो. कॉलेज कॅम्पस पाहायला फार भारी वाटला. झाडी झुडपाट एकदम म्हणजे अभ्यासासाठी उत्कृष्ट. आणि मी कॉलेज पाहिल्यानंतर माझी सवय जिज्ञासा आहे की मी संस्थापकशी बोलायचा प्रयत्न करतो. आणि मी एक छोट्याशा अकॅडमीमध्ये चालता चालता म्हटलं सर हे फाउंडर कोण आहेत, पोपटराव सुके सर, मला त्यांना बोलायचं. ते म्हणजे हे काय आहेत, शेजारी बसले. मी अचंबित झालो. इतकं साधारण व्यक्तिमत्व, इतका हा माणूस. आता मला माहिती मुजुमदार सर असतील, डॉक्टर कराडा असतील, पद्मराव कदम असतील, हे संस्था चालक पाहिलं आणि ह्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी लगेच घेतलं. एक अर्धा तास मी गप्पा मारल्या आणि 4-8 दिवस वगैरे मला ते जिल्हा परिषद मध्ये भेटले की ते जिल्हा परिषदला मी निवडून आले. म्हणजे एक संस्था चालक इतक्या उत्कृष्टपणे हे सगळं उभा करतो. याचं फाउंडेशन 2010 आहे. मी खूप अभ्यास केला, सोपं नाहीये. मी पण एक जनकल्याण फाउंडेशन करतो, पण साधी शाळा चालू करणं खूप अवघड आहे. आणि सर या ठिकाणी ज्युनियर KG पासून PhD पर्यंत प्रोग्राम राबवतात. खरं या ठिकाणी उत्कृष्ट असे विद्यार्थी घडतात, याचा मला फार अभिमान वाटला. म्हणून आज आमच्या मित्राच्या सहकार्याच्या मुलीला जे काही 90% मार्क मिळाले, साक्षी इंगळे यांचं जी सेरेमनी होती त्याला मी वेळ काढला आणि त्यांना म्हणलं चला मला यायचं, मला सुके सरांना भेटायचंय. पण आमचं नशीब असं की आज सर काय कामानिमित्त मुंबईला गेले. काय हरकत नाही, मी त्यांना गाठलंच नंतर. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. एक काही वर्कशॉप करतात इंजिनिअरिंगचं आणि आज या ठिकाणी जवळजवळ 700 स्टाफ आहे, 125 फॅकल्टी आहे. मी आल्यावर मला डॉक्टर प्रशांत पाटील साहेब जे आहेत याचे HOD आहेत फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे, त्यानंतर आमचे डॉक्टर हिंगे सर आहेत आणि आता सायले मॅडम तर मला खूप साध्या सरळ वाटतं. मी मगापासून त्यांच्याकडे पाहतोय. म्हणजे एक काय असतं माहिती का, म्हणून मी सांगतो की तुमचा चालक या संस्थेचा इतका उत्कृष्टपणे काम करत आहे. म्हणून गेल्या 17 वर्षापासून या कॉलेजची परंपरा आहे. निश्चित यातले विद्यार्थी खूप पुढे जातील. आणि आता हिंगे सरांनी सांगितले NP 2020 प्रमाणे त्यांनी अवलंबून केलेला आहे, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट सुद्धा ते दिलेले आहे. टेक्निकल नॉलेज या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून मी इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भाग्यवान समजतो, नशिबवान समजतो. आमचे येणारे पालक सुद्धा सर्वसाधारण वर्गातले आहेत. आणि खरं ह्या गुरुला हे ज्यांनी संधी दिली त्या पोपटराव सुके सरांनी, या सर्व परिवाराला, या कुटुंबाला मी माझ्या जनकल्याण फाउंडेशन तर्फे, भारतीय जनता पार्टी तर्फे मी त्यांना अभिनंदन करतो. आणि या स्टाफचं सुद्धा प्रशांत पाटील सर, हिंगे सर, सायली मॅडम, खरं हा गाळा तुम्ही असं वाढा आणि येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं वृक्ष तुमचं अगदी मुजुमदार सारखं होईल, MIT सारखं होईल असं मी आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उत्स्फूर्तपणे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर मुलींच्या म्हणजे विद्यार्थिनींच्या तर्फे पालक प्रतिनिधित्व